मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची सखोल चौकशीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत देण्यात आले निवेदन। श्री गुरुदेव मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कार्यक्रमानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। आमदार जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्याने धुळे महानगर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा। दसरा मैदान चौकात 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या। माजी नगरसेवक हर्ष रेलन यांच्या कार्यतत्परतेमुळे डांबरी रस्त्याचे काम पुन्हा सुरू। आणि विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे महाआरती महाप्रसादासह रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन। आता बातमी विस्ताराने। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी धुळे शहरातील आंबेडकरी अनुयायांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंबेडकरी अनुयायांतर्फे धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात संविधान विटंबना करणाऱ्या समाजकंटक आरोपींचे मास्टरमाइंडांना अटक करावी, दंगलीच्या नावाखाली निरपराध आंदोलक आंबेडकरी महिला विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे घ्यावेत, दलित वस्ती भीमनगर प्रियदर्शनी नगर मधील बेकायदेशीर कोम्बिंग थांबवावी, कोम्बिंगची चौकशी करून जखमी समाज बांधवांचे स्टेटमेंट घेऊन अमानुष अत्याचार करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, चौकशी न करता दाखल केलेले चुकीचे 3 FIR रद्द करावे, दलित वस्तीत घुसून रिक्षा मोटरसायकल फोडताना पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून 100 मीटर अंतरावरील सर्व व्यवसाय बंद करावेत। परभणी व्यापारी महासंघाने दलित समाजावर कारवाई करण्याची केलेली मागणी एक प्रकारे ॲट्रॉसिटी आहे। आम्ही व्यापार सुरू करणार नाहीत म्हणणाऱ्या सर्वांचे शॉप ॲक्ट लायसन रद्द करावेत। परभणी शहरात व्यावसायिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार हा राजकीय व्यापाऱ्यांना फूस लावून सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्याची चौकशी करावी। जिल्हाधिकाऱ्यांनी व पोलीस अधीक्षकांनी बौद्ध वस्तीमध्ये शांतता बैठक घेऊन भयभीत समाजाला विश्वास निर्माण करावा। रोजगार शिक्षण घेणारे तरुण कोम्बिंगच्या भीतीने आजूबाजूच्या भागात लपलेले आहेत, ते मानसिक तणावात आहेत, त्यांनी जीवाचे बरे वाईट करू नये, त्यांना त्यांचा रोजगार शिक्षण करता यावा यासाठी त्यांना टार्गेट करू नये। परभणी सोडून गेलेल्या सर्वांना परत येण्याचे आवाहन प्रशासनाने करावे। भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असून संबंधित पोलीस अधिकारी, आरोग्य तपासणी अधिकारी, जेलरवर खुनाचा गुन्हा दाखल करावा। शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे। अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी। परभणी गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांची चौकशी करून यांच्यावरही गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी दिलीप साळवे, शशिकांत वाघ, शोभा चव्हाण, आनंद लोंढे, प्रभाकर जाधव, कल्याण गरुड, गौतम गायकवाड, आनंद सैंदाने, संजय चव्हाण, मुकेश खरात, प्रेम आयरे, सागर मोहिते, समाधान बैसाने, सिद्धार्थ वाघ, राहुल वाघ, हरिश्चंद्र लोंढे, अनिता सोनवणे, पूजा चव्हाण, राजू सिरसाट, सोनल पगारे, रत्नशील सोनवणे, संजय बैसाने, किरण गायकवाड, आकाश एलेकर, मनी खैरनार यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेलं जे संविधानाची जी प्रत होती दगडी याच्यामध्ये, तर ती एक माथे फिरू आरामखोर जातीवाद्यांनी तोडफोड केली। त्याच्यानंतर पोलिसांनी त्याला मेहरबानी दाखवत ॲडमिट केले आणि त्याच्यासोबत जे काही लोक होते त्यांच्यावर काही कारवाई केली नाही। परंतु ज्या आंबेडकरी समाजाने शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आंदोलन पुकारलं होतं, तर त्या याच्यामध्ये ते चिरडून काढण्यासाठी आंबेडकरी समुदायाच्या तरुणांवर, महिला भगिनींवर अमानुष अत्याचार केला, त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, गल्लीत जाऊन आमच्या वस्तींमध्ये अत्यंत जातीवादी पद्धतीने हे केलं गेलं। याच्यावर पूर्णतः फडणवीस सरकार जबाबदार आहे। त्याच्यानंतर शांततेच्या मार्गाने ज्यावेळेस आंदोलन होत होतं, तर आमचे LLBचा एक विद्यार्थी आहे सोमनाथ सूर्यवंशी, हा अशाच पद्धतीने शांततेने रस्ता रोकोच्या याच्यात सहभाग झाला होता। पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून त्या तरुणांना घरांच्या बाहेर काढलं, अक्षरशः अमानुष मारहाण केली, त्याच्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली होती। पोलीस कोठडीमध्ये सुद्धा त्यांच्यावर खूप त्रास झाला। हा LLBचा विद्यार्थी, याची एक्झाम होती,
पोलीस प्रशासनाला आणि संबंधित यांना तेथील आंबेडकरी समुदायाच्या पुढाऱ्यांनी विनंती केली की यांचे पेपर्स आहेत ते यांना सोडून देण्यात यावे, पण त्यांनी कुठली त्याचं ऐकलं नाही. न्यायालयात सुद्धा त्यांना आपल्याला न्याय मिळाला नाही. त्याच्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या दुर्दैवी मृत्यूला पूर्णतः भाजप सरकार, त्याच्यानंतर तेथील जे पोलीस प्रशासन, जेलचं, त्याच्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये ज्यांनी त्यांना मारहाण केलं, कोम्बिंग केलं, ते पोलीस प्रशासन आणि तेथील जातीवादी पुढारी जे असतील ते सर्व याच्यात जबाबदार आहेत. तर या घटनेचा आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायी, ज्येष्ठ महिला भगिनी तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचं पुनर्वसन करून त्यांना 50 लाखाची मदत तात्काळ जाहीर करावी. दोषींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर याची तीव्र प्रतिसाद येतील. तर शिंदखेड्याचे श्री गुरुदेव मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या 14व्या पुण्यस्मरणार्थ फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सोमवारी श्री गुरुदेव मोठे बाबांच्या प्रतिमेची शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिंदखेडा येथे श्री गुरुदेव मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या 14व्या पुण्यस्मरणार्थ फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री गुरुदेव मोठे बाबा यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शिंदखेडा येथील भजनी मंडळ वारकरी संप्रदाय यांच्या वतीने फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त 4 दिवस अखंड हरिनाम कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी श्री गुरुदेव मोठे बाबा यांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत 8 ट्रॅक्टर व 42 बैलगाड्यांवर विविध महापुरुष आणि संत महापुरुषांच्या प्रतिमांचा समावेश होता. रविवार 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान कान्होबाई माता नगर माळेवाडा येथे हा उत्सव संपन्न होत आहे. गुरुदेव मोठे बाबा महाराज तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या 14व्या पुण्यस्मरणानिमित्त 12 वर्षानंतर हा कार्यक्रम शिंदखेडा येथे संपन्न होत आहे. यामध्ये सकाळी 5 ते 6 काकड आरती, 9 ते 11 गाथा भजन, संध्याकाळी 4 ते 5 प्रवचन आणि संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8:30 ते 10:30 कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. पहिल्या दिवशी आळंदी येथील उल्हास महाराज सूर्यवंशी, दुसऱ्या दिवशी बीड येथील भरत महाराज जोगी, तिसऱ्या दिवशी पंढरपूर येथील नामदेव महाराज लबडे यांचे कीर्तन होणार आहे. समारोपाचे कीर्तन जळगाव येथील समाधान महाराज भोजेकर यांचे होणार आहे. बुधवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम हरिभक्त परायण परमेश्वर महाराज सुराय, हरिभक्त परायण सुदर्शन महाराज गोंदूर, हरिभक्त परायण प्रकाश महाराज शिंदखेडा व हरिभक्त परायण मधुकर महाराज वडगावकर यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. रामकृष्ण हरी. वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा यांचा हा 14वा पुण्यतिथी महोत्सव म्हणजेच फिरत्या नारळाचा कार्यक्रम यावर्षी आपल्या या शिंदखेडा नगरीमध्ये, आध्यात्मिक नगरीमध्ये करावायचं ठरवलं आणि या वर्षाचं सन्मानाचं नारळ शिंदखेडा नगरवासियांनी सर्व श्री गुरु मोठे बाबा भक्त परिवार धुळे जिल्हा यांच्या माध्यमाने यावर्षी आमच्या नगरीला प्राप्त झालं आणि या नारळाच्या निमित्ताने श्री गुरु मोठे बाबांच्याबद्दल सर्वांच्या अंतःकरणात असलेली कृतज्ञता ती व्यक्त होत असते. वारकरी संप्रदायाचे अर्धवी आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबा हे आळंदी शिक्षण संस्थेचे 32 वर्ष अध्यक्ष असून वयाच्या 97व्या वर्षापर्यंत श्री गुरु बाबांनी वारकरी शिक्षण संस्थेची सेवा केली आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाज प्रबोधनकार आणि कीर्तनकारांना घडवण्याचं काम केलं. मोठे बाबांचं नावातच मोठेपणा आहे, ज्यांनी समाजाचं उत्थान करण्यासाठी आध्यात्मिक, धार्मिक, समाजाची सर्व जडणघडण केली आणि त्याच बाबांचा हा महोत्सव यावर्षी शिंदखेडा नगरीमध्ये आलेला आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आज पूर्ण गावामध्ये दिव्य शोभायात्रा होती. त्या शोभायात्रेमध्ये DJ असेल, 7 ट्रॅक्टर असतील, त्याच्यानंतर बैलगाडी 42 होते. बैलगाडी 42 घेण्यामागचं कारण आहे गावातल्या प्रत्येक समाजाच्या संताची मिरवणूक त्या बैलगाड्यावरती निघावी हा उदात्त विचार अंतःकरणात धारण करून संपूर्ण ग्रामस्थांनी हे नियोजन त्या ठिकाणी केलं आणि त्याचा हा परिणाम आज सुंदर नियोजन या ठिकाणी झालेला आहे. कालपासून या महोत्सवाला सप्त्याला प्रारंभ झाला. काल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे अध्यापक आदरणीय उल्हासजी महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन झालं. आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार भरत महाराज जोगी यांचं कीर्तन होईल. उद्या नामदेव महाराज लबडे पंढरपूरकर यांचं कीर्तन आहे आणि 18 तारखेला शेवट काल्याचं कीर्तन समाधान महाराज भोजेकर यांचं 17वे कीर्तन होईल आणि त्याचप्रमाणे कीर्तन झाल्याच्या नंतर
पूर्ण शिंदखेडा आणि शिंदखेड्यातील पंचक्रोशीच्या मंडळींना मांडे भोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. आतापर्यंत महोत्सवाच्या सांगतेला मसाले भात वगैरे इतर पदार्थ केले जातात, पण मुक्ताबाईंचं मांडे भोजन हा प्रसिद्ध आहे आणि त्या मांडे भोजनाचं औचित्य साधून सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीतल्या मंडळींना मांडे भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या माध्यमाने करण्यात आली आहे. याच्यामध्ये बालगोपाल बसवी मंडळ, संत सावता भजनी मंडळ, संत सावता व्यायामशाळा, संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेतील सर्व साधक मंडळी व ज्यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की आदरणीय गुरुवर्य सुदर्शनजी महाराज, आदरणीय गुरुवर्य परमेश्वरजी महाराज, आदरणीय मधुकरजी महाराज व आदरणीय प्रकाशजी महाराज या सर्वांच्या संकल्पनेतून हा महोत्सव दरवर्षी होत असतो. तर यावर्षी शिंदखेडा नगरीमध्ये हा महोत्सव होत आहे. तरी सर्व भाविकांना विनंती असेल, ज्यांना वेळ मिळेल त्यांनी या महोत्सवाला भेट द्यावी. रामकृष्ण हरी. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्रिपदी शपथविधी झाल्याने धुळे महानगर भाजपतर्फे भाजप जिल्हा कार्यालयासमोर सोमवारी फटाके फोडून मिठाई वाटप करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महानगर भाजपतर्फे सोमवारी सकाळी भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर फटाके फोडून मिठाई वाटप करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपच्या कल्याणी अंपळकर, प्रतिभा चौधरी, जयश्री आयराव, पवन जाजू, पृथ्वीराज पाटील, भीमसिंग राजपूत, शेखर कुलकर्णी, सुनील कपोले, प्रकाश उबाळे, संदीप बैसाने, ॲडव्होकेट किशोर जाधव, सुरेश भाळकर, गणेश लाडे, तुषार भागवत, अनिल सोनार, करण लोंढे, प्रसाद अमृतकर, डॉक्टर सुशील महाजन, जयंत वानखेडकर, छोटू थोरात, हिरामन गवळी, घनश्याम जोशी, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, शिवाजीराव काकडे, नंदू ठोंबरे, अण्णा चौधरी, पंकज दात्रक, वैशाली शिरसाट, मयूर सूर्यवंशी, मोहिनी दात्रक, जीवन शेंडगे, हिरालाल मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने मंत्रिमंडळात धुळे खानदेशचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांचा काल मंत्रिपदाची जयकुमार भाऊंनी शपथ घेतली. त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी जल्लोष केलेला आहे. भाऊंच्या माध्यमातून या खानदेशातील सर्व विकासाची कामं ही पूर्ण केली जातील आणि पूर्ण होतील ही आम्हाला अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळासाठी सर्व मंत्री आमचे गिरीश भाऊ महाजन असतील, तसेच वेगवेगळ्या आमच्या 4 महिलांचा देखील मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे आणि इतर सर्व मंत्र्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे महानगर यांच्या वतीने अभिनंदन करतो. परभणी येथील घटनेचे लोण धुळ्यात पसरले असून शहरातील दसरा मैदान चौकात 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडून नुकसान केल्याची घटना सोमवारी घडली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. धुळे शहरातील दसरा मैदान चौकात परभणी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अज्ञात 8-10 तरुणांनी दगडफेक करीत एसटी बसच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना सोमवारी घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्याने भीमसैनिक रस्त्यावर उतरले. संवैधानिक मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने भीमसैनिकांचे कोम्बिंग ऑपरेशन केले. त्यात लाठीचार्ज व कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातील एक तरुणाचा जेलमध्ये मृत्यू झाला. त्या कारणास्तव रिपब्लिकन पक्षाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याचाच उद्रेक म्हणून सोमवारी शहरात दसरा मैदान चौक येथे MH15 JW 884 ही बस नाशिकहून शहाद्याकडे जात असताना दसरा मैदान चौकाजवळ अचानक 7 ते 8 तरुणांनी रस्त्यावर येऊन बसवर दगडफेक करून काचा फोडून नुकसान केले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. यावेळी पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्यासह पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नियंत्रण मिळवले. याबाबत चालक बीबी नाईक यांनी नुकसानग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात लावून माहिती दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. माझं नाव बीबी नाईक. मी नाशिकहून शहादा जात होतो. धुळ्यामध्ये एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानजवळ काही 8-10 मुलं आले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली. मध्ये गाडीत पॅसेंजर पण होते. कोणाला लागलं वगैरे तर कोणाला इंजर्ड नाही झालेलं आहे, पण बाकी कधी काच फुटला असता आणि लागलं असतं. मग धुळे शहरातील साखरे रोडवरील महसूल कॉलनीत 100 मीटरचा रस्ता गिळंकृत करणाऱ्या ठेकेदाराला माजी नगरसेवक हर्ष रेलम यांच्या कार्यतत्परतेमुळे डांबरी रस्त्याचे काम सुरू करावे लागले आहे. सदर कामाची रेलम यांनी सोमवारी पाहणी केली. धुळे शहरातील साखरी रोडवरील प्रभाग क्रमांक 7 मध्ये अमरधाम पासून महसूल कॉलनीतील नाना साळुंकेच्या घरापर्यंतच्या डांबरीकरण रस्त्याचे काम ठेकेदाराने
निविदेच्या अटी शर्तीनुसार केले नव्हते। त्यामुळे कार्यतत्पर माजी नगरसेवक हर्ष रेलन यांनी सदर बाब उघड केल्यामुळे ठेकेदारास राहिलेले काम सुरू करावे लागले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आमदार मंजुळा गावित यांच्या निधीतून शहरातील साखरी रोडवरील प्रभाग क्रमांक 7 मध्ये मिलिंद सोसायटी लगत अमरधाम आहे। या अमरधाम पासून महसूल कॉलनीतील नाना साळुंकीच्या घरापर्यंतच्या डांबरीकरण रस्त्याचे काम ठेकेदाराने निविदेच्या अटी शर्तीनुसार केले नव्हते। 650 मीटर पैकी केवळ 500 मीटरचा डांबरी रस्ता ठेकेदाराने केला। 100-150 मीटर रस्त्याचे काम ठेकेदाराने केलेच नाही। सदर बाब हर्ष रेलन यांनी महापालिकेच्या सभागृहात प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। स्थायी सभा महासभेत हा मुद्दा हर्ष रेलन यांनी लावून धरला। तत्कालीन मनपा अभियंता कैलास शिंदे, आयुक्त अमिता दगडे पाटील, आमदार अनुप अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी ठेकेदाराला काम पूर्ण नसल्याने बिल अदा करणार नाही, काम करायला सांगू असे आश्वासन दिले होते। त्यानुसार तब्बल 1.5 वर्षानंतर का होईना ठेकेदाराला काम करणे भाग पडले आहे। सोमवारी या 100-150 मीटर रस्त्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केली आहे। माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत सुरेश कुंदनानी, अशोक मेघानी आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 7 अमरधाम पासून तर महसूल कॉलनी प्लॉट नंबर 1 पर्यंत साळुंके नाना यांच्या घरापर्यंत हा रस्ता डांबरीकरणाचा मंजूर झाला होता। मात्र ठेकेदाराने काम करताना हा जवळपास 600-650 मीटरचा रस्ता होता, पण त्याने 500 मीटरच बनवला आणि हा 100-1 मीटरचा रस्ता सोडून दिला होता त्याने। त्या रस्त्या सोडल्यामुळे मी महापालिकेमध्ये त्याची तक्रार केली होती, महासभेमध्ये तक्रार केली, स्थायी समितीत तक्रार केली। तेव्हाचे तत्कालीन आपले अभियंता कैलास शिंदे साहेब आणि माननीय आयुक्त सौ दगडे पाटील मॅडमने मला आश्वस्त केलं होतं डिसेंबर 2023 मध्ये की हा रस्ता जो आहे हा ॲज पर टेंडरच होणार आहे। कारण मी त्यांना सांगितलं की माझ्या भागातले आजपर्यंत सर्व रस्ते चांगले झालेले आहेत, परिपूर्ण झाले आहेत, मी कधी तक्रार केलेली नाही। पण आज हा जो रस्ता आहे हा रस्ता बरोबर झालेला नाही आणि कमी लांबीचा बनवला गेला आहे। त्यांनी जवळपास 9 मीटर बाय 60 मीटर हा रस्ता कमी केलेला आहे। मग त्यांनी मला आश्वस्त केलं होतं, आज 1 वर्षानंतर काही होईना, पण मी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आणि आज तो ठेकेदाराने तो रस्ता काम सुरू केलेला आहे आणि काही दिवसात हा रस्ता ॲज पर टेंडर तयार होईल। याच्या दर्जाबाबतचा सुद्धा माझा प्रश्न होता। दर्जाबाबत मला कैलास शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही त्याला चेक त्याला देणार नाही जोपर्यंत तो टेंडरप्रमाणे रस्ता करत नाही। माझी परत प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी दर्जा तपासूनच त्याचे बिलं पास करावीत। आणि दुसरं, आज काही असो पण त्यांनी आज तो रस्त्याचा हा जो पट्टा पॅच सुटलेला होता 60 मीटर बाय 9 मीटरचा हा त्यांनी काम सुरू केलेला आहे। त्या निमित्त मी आपले आमदार अनुपभाई अग्रवाल, माननीय आयुक्त दगडे पाटील मॅडम आणि सर्व इंजिनियर्स जे महापालिकेचे आहेत त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो। धन्यवाद। धुळे शहरातील देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे महाआरती महाप्रसादासह रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील देवपूर परिसरातील विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे सोमवारी अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करीत महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी रक्तदान शिबिरासह आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना अल्फा अग्रवाल यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी अल्फा अग्रवाल, कल्पेश थोरात, चेतन महाले, विशाल देसले, स्वप्नील सैंदाने, मयूर चौधरी, मनीष पवार, कैलास माळी, शिवदास बोरसे, परेश कोळपकर, गौरव नागरे, रुपेश चौधरी, ऋषभ पाटील, उल्हास सोनार, संदीप जाधव, सोनू थोरात, अण्णा बागुल, डॉक्टर पवार, पिंटू कासार, युगेंद्र पाटील, योगेश कासार, गौरव नागरे, कैलास माळी, जितेंद्र शिंदे, मनीष नेवे, सुनील खैरनार, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते। आज दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या इथं स्वामी समर्थ केंद्रात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे व आरोग्य तपासणीचं शिबिर आपल्या विद्यानगर केंद्रात आयोजित करण्यात आलेले आहे व धुळ्याचे दरवर्षीचे आमदार अनुपभाई अग्रवाल यांनी मंदिरासाठी आमदार होण्याच्या पहिले 20 लाख रुपये मंजूर केलेले आहे व ते काम आता लवकरच पुढच्या महिन्यात चालू होणार आहे व मंदिराचा कायापालट होणार आहे। त्यानंतर अनुपभाई यांच्याकडनं आपण हे क्षेत्र पर्यटकमध्ये टाकून याचा अजून विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते करून देतील आम्हाला ही अपेक्षा आहे। श्री स्वामी समर्थ।
आणि त्यासाठी बाबी यांनी स्वामी समर्थ केंद्राला हजेरी लावली, त्याबद्दल बाबी यांचे सर्व स्वामी समर्थ सेवेकऱ्यांना अभिनंदन. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची सखोल चौकशीच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत देण्यात आले निवेदन. श्री गुरुदेव मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कार्यक्रमानिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. आमदार जयकुमार रावल यांची कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्याने धुळे महानगर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा. दसरा मैदान चौकात 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. माजी नगरसेवक हर्ष रेलन यांच्या कार्यतत्परतेमुळे डांबरी रस्त्याचे काम पुन्हा सुरू. आणि विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथे महाआरती महाप्रसादासह रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.